हॉटेल असो किंवा रेस्टॉरंट, लग्न असो किंवा पार्टी, हराभरा कबाब हा असतोच। आज आपण अगदी हॉटेल स्टाईल हराभरा कबाब घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवता येईल हे बघणार आहोत। नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। कबाब बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। पाण्याला हलकी अशी उकळी आली की आपल्याला यामध्ये पालकची पानं घालायची आहेत। एक जुडी पालक घेतलेला आहे। पालकचा देठाकडचा भाग काढून घेतलेला आणि फक्त पानं या पाण्यामध्ये घातलेली आहे। पालकाला थोडा तुरटपणा असतो, तो कमी होण्यासाठी आपण पालकची पानं गरम पाण्यामध्ये घातलेली आहे। सोबतच आपल्याला हिरवा मटार घालायचा आहे। इथे मी पाऊण वाटी ताजे वाटाणे घेतलेले आहे। गॅसची फ्लेम अगदी मध्यम आचेवर ठेवली आहे आणि आता वाटाणे देखील पालकासोबत अगदी 1 ते 2 मिनिटं आपण हलके असे वाफवून घेणार आहोत। पालकचा हिरवा रंग कायम राहावा यासाठी अगदी कमी वेळ आपण ही पालक फक्त वाफवणार आहोत, जास्त शिजवायची नाही। थोडं मटारचा कच्चेपणा जाईल आणि पालकाचा तुरटपणा जाईल इतकंच आपण ही पालक आणि वाटाणे वाफवून घेणार आहोत। आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि आता ही जी पालक आणि वाटाणे आहेत एका आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तुमच्याकडे जर जाळी असेल तर जाळीमध्ये देखील ह्या भाज्या तुम्ही काढून ठेवू शकता, म्हणजे यामधलं संपूर्ण पाणी निथळून जाईल। पाण्यामधून या भाज्या काढून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे। भाज्या वाफवून घेतल्यानंतर बऱ्याच वेळा भाज्यांचा जो रंग आहे तो बदलला जातो। भाज्यांचा रंग बदलू नये, तो तसाच राहावा यासाठी बर्फाच्या पाण्यामध्ये देखील वाफवून घेतलेल्या भाज्या ठेवल्या जातात। पण आज आपण भाज्या थंड पाण्यात न ठेवता डायरेक्टच वापरणार आहोत। आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे। जोपर्यंत भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत हा बटाटा मी किसून घेणार आहे। इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साईज जर मध्यम आकाराची असेल तर 2 बटाटे घ्यायची आहे। बटाट्यामध्ये जाडसर भाग राहू नये म्हणून आपण हे किसणीवर किसून घेतलेले आहे। इथे बघा, ते बटाटा आपला व्यवस्थित किसून झाले आहे। यानंतर पाव वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत। आपले नेहमीचेच एक कांदा पोहेचे पोहे आहेत। मिक्सरमध्ये फिरून याची अशी छान पावडर करून घ्यायची आहे। कबाबला बाइंडिंग येण्यासाठी आणि थोडे कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये पोह्यांची पावडर घालणार आहोत। आता इथे भाज्या देखील थंड झालेल्या आहेत, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आहेत। पल्स मोडवर आपल्याला थोडे अशा प्रकारे जाडसरच वाटून घ्यायचे आहे, अगदी याची पातळ पेस्ट करायची नाही। भाज्या देखील आपण मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला 1 चमचा भरून तूप घालायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेल घालू शकता, पण तुपामुळे कबाबची जी टेस्ट आहे ती खूप छान येते, म्हणून इथे मी तूप घातलेलं आहे। तूप हलके गरम झाले आहे। आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे देखील छान फुलले की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण पाकळ्या 1 चमचा भरून घालणार आहोत। गॅसची फ्लेम आता कमी केली आहे। लसणाचा जो कलर आहे तो बदलता कामा नये। 1 चमचा भरून आपल्याला बारीक चिरून घेतलेला आलं घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे। हराभरा कबाबमध्ये लाल तिखटाचं प्रमाण खूप कमी घेतलेलं जातं, यासाठी तिखटासाठी इथे आपण मिरच्या घातलेल्या आहेत। 3 ते 4 मिरच्या इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता लसणाचा रंग न बदलता आपल्याला लसूण, आलं आणि मिरची छान या तुपामध्ये परतून घ्यायचे आहे। थोडा कुरकुरीतपणा आला की यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत। आता मिनिटभर ही फोडणी परतून झाल्यानंतर यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला गाजर घालत आहे। पाव कप गाजर आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि गाजर छान परतून घ्यायचं आहे। आता 1 मिनिट आपण गाजर देखील छान परतून घेतले आहे। थोडा क्रंचीनेस या गाजरामध्ये राहिला पाहिजे आणि तो शिजला देखील गेला पाहिजे। गाजर आपण छान परतून घेतला आहे। आता यामध्ये पाव कप बारीक चिरून घेतलेला कोबी घालणार आहोत। तुम्हाला हवं असल्यास इथे फरसबी किंवा सिमला मिरची देखील बारीक चिरून घालू शकता। माझ्याकडे फक्त गाजर आणि कोबी आहे म्हणून ते बारीक चिरून घातलेलं आहे। लग्न समारंभामध्ये किंवा हॉटेलमध्ये ज्या चवीचा हराभरा कबाब असतो ती चव जर तुम्हाला हवी असेल तर आवर्जून यामध्ये कोबी घालायचा आहे, कारण कोबीमुळेच आपल्या कबाबची जी चव आहे ती हॉटेल स्टाईल येणार आहे। आता या सर्व भाज्या मी जवळजवळ 2-3 मिनिटं छान परतून घेतलेल्या आहे। गॅसची फ्लेम ही थोडी मोठीच ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण मिक्सरमधून वाटून घेतलेला पालक आणि मटार आहे ते घालायचं आहे। बघा, इथे आपण पालक आणि मटार थोडं जाडसरच वाटून घेतलेलं आहे। आपल्याला असंच टेक्स्चर हवं आहे। आता या सर्व भाज्या आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम आता मी मध्यम आचेवर ठेवलेली आहे।
पालकला स्वतःचे पाणी असते. आपण जसजसं पालक शिजवून घेणार आहोत तसतसं पालकला थोडे पाणी सुटणार आहे. आता यामध्ये थोडे मीठ घालते, म्हणजे राहिलेले जे भाज्यांमधलं पाणी आहे ते देखील पूर्णपणे निघून जाईल आणि भाज्या कोरड्या होतील. भाजी जर ओलसर राहिली तर कबाबला व्यवस्थित बाइंडिंग येणार नाही. कबाबला छान बाइंडिंग यावं यासाठी यामधलं संपूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता जवळजवळ 5 मिनटं झाली आहेत. भाजीमधलं संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. बघा, भाजी छान कोरडी झाली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे. थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपण जो किसून घेतलेला बटाटा आहे तो घालायचा आहे. कबाबची चव आणखी वाढवण्यासाठी यामध्ये तुम्ही पनीर देखील घालू शकता. पनीर घालताना किसूनच घालायचं आहे. इथे मी फक्त किसून घेतलेला बटाटा घातलेला आहे आणि आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे. पाव कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे आणि थोडं बारीक चिरून घेतलेला पुदिना आपल्याला घालायचा आहे. पुदिन्यामुळे कबाबची चव छान लागते. आता बाइंडिंगसाठी इथे मी चण्याचं पीठ घातलेलं आहे. हे भाजून घेतलेलं चण्याचं पीठ आहे. लक्षात ठेवा, चण्याचं पीठ जर तुम्ही घालत असाल तर ते पहिला रोस्ट करून घ्यायचं आहे. हलकं असं भाजून घ्यायचं आहे, नंतरच यामध्ये घालायचं आहे. 3 मोठे चमचे इथे मी चण्याचं पीठ घातलेलं आहे आणि आता आपण जे बारीक पूड तयार केलेली आहे पोह्यांची, 1 चमचा पोह्यांची पावडर घातलेली आहे. चण्याचं पीठ आणि पोह्यांची जी पावडर घातली आहे त्यामुळे कबाबला छान बाइंडिंग येणार आहे आणि कुरकुरीतपणा देखील येणार आहे. कबाबला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे ब्रेड क्रम्सचा देखील वापर करू शकता. यानंतर आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत. अगदी अर्धा चमचा इथे लाल तिखट घातले आहे. लाल तिखटाचं प्रमाण जर कबाबमध्ये जास्त झालं तर हराभरा कबाबचा रंग बदलू शकतो. आपल्याला हिरवा रंग ठेवायचा आहे म्हणून लाल तिखट मी कमी घातलेले आहे. अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. यानंतर यामध्ये आपण धने आणि जिऱ्याची पावडर घालणार आहोत. अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. चटपटीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे आणि आता 1 चमचा आपण यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत. कसुरी मेथी थोडी हातावर कुस्करून घ्या आणि नंतरच ती या मिश्रणामध्ये घाला. यानंतर सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. इथे सर्व पावडर मसाले मिश्रणामध्ये घालून झाले आहेत. आता हाताच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कबाबचे जे मिश्रण आपण तयार केलेले आहेत ते चमच्याच्या साहाय्याने मिक्स न करता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे सर्व पावडर मसाले छान यामध्ये मिसळले जातील. इथे आपले हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाले आहे. आता मी थोडे हाताला तेल लावून घेतलेले आहेत आणि इथे आपण कबाब बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तुम्हाला ज्या आकाराचे कबाब बनवायचे आहेत, छोटे मोठे, त्याप्रमाणे कबाबचे गोळे घ्यायचे आहेत. अशा प्रकारे गोल थोडे फिरून घेतले आहेत. थोडं असं दाब द्यायचं आहे वरून. छान असे गोल करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचे आहे. इथे आपला हा एक कबाब तयार झालेला आहे. बघा, अगदी परफेक्ट असा हा कबाब तयार झालेला आहे. आता सजावटीसाठी यावर मी अशा प्रकारे काजू लावत आहे. अर्धा काजू आहे. तुम्ही जर बघितलं असेल हॉटेलमध्ये किंवा लग्न समारंभ पार्टीमध्ये ज्या वेळेला कबाब सर्व केला जातो तर त्यावर अशा प्रकारे काजू असतो, म्हणून मी हा काजू लावलेला आहे. इथे मस्त असा आपला हा एक कबाब तयार झाला आहे. अशाच प्रकारे आपण सर्व कबाब बनवून घेणार आहोत. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल, म्हणजे माझी जी नवीन रेसिपी असेल ती देखील तुम्हाला बघता येईल. इथे दुसरा कबाब देखील इथे रेडी झालेला आहे. बघा किती मस्त दिसते, खूप छान दिसत आहे. आणि इथे माझे सर्व कबाब बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय किंवा कमी तेलामध्ये तळायचं असेल तर त्याप्रमाणे कमी तेलामध्ये तळू शकता. मी आधीच पॅनमध्ये थोडे तेल गरम करून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम आता मध्यम आचेवर ठेवली आहे. 2 पळी भरून तेल इथे गरम करून घेतलेले आहे. सुरुवातीला तेल हे छान गरम करून घेतले आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम आचेवर ठेवून यामध्ये आपले हे जे कबाब तयार केलेले आहेत ते सोडले आहेत. एक बाजू छान 3 ते 4 मिनिटं तळून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला वरची बाजू परतून घ्यायची आहे. वरची बाजू देखील परतल्यानंतर 3 ते 4 मिनिटं छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे. आता हे कबाब आहेत आपण जवळजवळ 7 ते 8 मिनिटं छान तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवूनच आपण हे कबाब तळून घेतलेले आहेत. बघा, खूप मस्त अप्रतिम दिसत आहेत. सर्व कबाब मी असेच तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कबाब खूप अप्रतिम झालेले आहेत.
चा रंग देखील पाहू शकता. जसं नाव आहे हराभरा कबाब, तसाच याचा रंग देखील आहे. आणि चवीला म्हणाल तर अगदी हॉटेलमध्ये जसे हराभरा कबाब मिळतात तसाच हा आपला कबाब झालेला आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा.